राज्यात मागील 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि अशातच काल विदर्भ असेल, मराठवाडा असेल इथं जोरदार पाऊस पाहायला मिळाला। मुंबईत देखील काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळालेली होती आणि आता मुंबईतला पाऊस जर का पाहायचा तर सध्याला संततधार मुंबईमध्ये पाहायला मिळते। नेमकी काय परिस्थिती असणार आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत सुषमा नायर मॅम आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आता नेमकं सिस्टीम कुठे आहे, जो एकूणच कमी दाबाचं क्षेत्र आहे ते त्याची नेमकी काय परिस्थिती? कालचं ते डिप्रेशन होतं ते पुढे पश्चिमेकडे सरकून आता विदर्भ आणि ॲडजॉइनिंग नॉर्थ मध्य महाराष्ट्रावर आहे आणि ते एक वेलमार्क्ड लो प्रेशर असं वेलमार्क लो प्रेशर झाला आहे आणि येणाऱ्या काही तासात 24 तासात ते एक लो प्रेशर क्षेत्र एरिया होण्याची शक्यता आहे। हे सिस्टमचा नियरनेस मतलब जवळपणा पाहून आणि इंटेन्सिटी पाहून आम्ही आज नॉर्थ कोकण आणि नॉर्थ मध्य महाराष्ट्र म्हणजे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे। साधारणपणे आपण पाहायचं तर मुंबईमध्ये जो रेड अलर्ट आहे, ठाणे असेल, पालघर असेल, हा कायम ठेवण्यात हे उत्तर कोकणमध्ये 4 जिल्हे आहेत ना, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई। 4ही जिल्ह्यांसाठी आम्ही रेड अलर्ट ठेवला आहे बिकॉज लो प्रेशर एरिया कॅन गिव्ह अ लॉट ऑफ रेन। आणि नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये आम्ही नाशिकला रेड अलर्ट दिला आहे आणि धुले आणि नंदुरबारला ऑरेंज अलर्ट दिला आहे आज 28 सप्टेंबरसाठी। आणि उद्या पण हे एक लो प्रेशर एरियामध्ये रूपांतर झालं तरी ह्याचा प्रभाव असणार, म्हणून आम्ही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे फॉर घाट्स ऑफ नाशिक, पालघर, मुंबईत थोडासा परिणाम कमी होणार उद्या, मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी। साधारणपणे पाहायचं तर पावसाचा जोर 2 दिवस हा पाहायला मिळतो आहे। उर्वरित जर का महाराष्ट्राचं बोलायचं किंवा मग मराठवाड्याचं बोलायचं तर नेमकी काय परिस्थिती मराठवाड्यामध्ये असणार? हा सिस्टम पुढे सरकल्यावर मराठवाड्यावर आज काहीच असं विशेष सिस्टम नाही आहे, म्हणून रेनफॉल कमीच असणार, पण जे पूर झाला आहे त्याचा इफेक्ट थोडासा राहणार। आणि उद्या पण आत्ता 2-3 दिवस तर मराठवाड्यावर काही असं विशेष रेनफॉल, सिग्निफिकंट रेनफॉल नसणार। जे काही ॲक्टिव्हिटी आहे ते 2 दिवस नॉर्थ मध्य महाराष्ट्र आणि नॉर्थ कोकणवर असणार आणि नंतर त्याचा प्रभाव कमी होणार आणि हे पुढे जाऊन हे जे सिस्टम आहे ते इफ इट री-एमर्जन्स इन अरेबियन सी त्याचं परत वाढणार त्याचं इंटेन्सिटी, पण तरीसुद्धा आपल्याला जे सिस्टमचा प्रभाव आहे ते कमीच राहणार कारण ते पुढे सरकणार। तर एकूण सध्याला जर का ही संपूर्ण सिस्टीम पाहायची तर आत्ता नंदुरबार, धुळे ह्या उत्तर महाराष्ट्रातील भागामध्येही पाहायला मिळते आणि त्यामुळे पावसाचा जोर हा सध्याला उत्तर महाराष्ट्रावर आपल्याला दिसतो आहे। एकूणच मुंबईमधला पावसाचा जोर जो आहे तो उद्याला कमी होताना दिसेल। कॅमेरामॅन विनय राजभोर, अभिषेक फाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।